ही बघा सुंदर मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मरक्षक संभाजी महाराजांची। मंदिराच्या डाव्या साईडला स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माता यांचे तुम्हाला दर्शन मिळेल। उजव्या बाजूला महादेव आणि तुळजाभवानी मातेचे दर्शन मिळेल। मंदिराच्या वरच्या साईडने तुम्ही व्ह्यू बघू शकता आणि ही पूर्ण तटबंदी बघून तुम्हाला एखाद्या किल्ल्याची आठवण येईल। एखाद्या किल्ल्यासारखा तटस्थ असा हे मंदिर बांधलेले आहे। खूप सुंदर असे कामकाज केलेले आहे मंदिराचे। ही मंदिराची एंट्री आहे। आता आपण आतमध्ये जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घ्यायला। हे बघा मंदिर बघूनच तुमचे मन प्रसन्न होईल। किती सुंदर असे मंदिर आहे आणि सजवलेले आहे, कारण राज्याभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे इकडे सुद्धा। नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉडकॉल ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। फायनली तो दिवस आला। आपण चाललो आहे भिवंडीला, महाराष्ट्रातील पहिले शिवरायांचे मंदिर, तिकडे आपण जाणार आहोत। बघूया मंदिर कसे आहे, तुम्हाला संपूर्ण माहिती देतो। तर व्हिडिओ आता सुरुवात करतो, तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वांना जय शिवराय। चला आता आपण बघूया महाराष्ट्रातील सुंदर मंदिर। फायनली आलो आपण मंदिराबाहेर। इथे टू व्हीलर पार्किंग आहे एवढी मोठी, त्या साईडला फोर व्हीलर पार्किंग आहे। हे बघा पब्लिक जास्त आहे। तर आपण वरती जाऊया। आपण विरारकडून आलो आहे, 42 किलोमीटर आहे विरारवरून हा मंदिर। रोड फक्त 7-8 किलोमीटर खराब आहे। वर्जेश्वरी रोडने आलो आहे आपण। तुम्हाला सांगतो कसं आहे। बाहेरच चप्पल काढायची, त्यासाठी एवढा स्टँड ठेवलेला आहे। मंदिराची सुंदरता तुम्हाला बाहेरूनच एवढी भारी दिसत असेल। शंकरदेवाची बघा, सुरुवातीला शंकरदेवाची मूर्ती आहे एवढी मोठी। बघा आता आपण आतमध्ये प्रवेश घेऊ। हे बघा छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, शक्तिपीठ, शिवक्षेत्र, मराठेपाडा, भिवंडी। इथे या मंदिरात येण्यासाठी 2 प्रमुख मार्ग आहे। भिवंडीवाडा ते मराठपाडा या मार्गाने आलात तर 3 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे। मुंबई नाशिक मार्गापासून वडाप मार्गे 10 किलोमीटर पासून फाट्यावर वळावे। चला आता आपण आतमध्ये प्रवेश करूया। हे बघा सुरुवातीला तिकडे माऊली आहेत। थांब, हे माऊली आहेत सुंदर असतात ते सुरुवातीला। तिकडे पण सेम आहे। बघा दोन्ही साईडला सेम आहेत हत्ती आणि मावळे आहेत। हे बघा किती सुंदर आहेत। हा प्रवेशद्वार आहे। आता आपण आतमध्ये जाऊया। एंट्री दरवाजा बघा किती भारी। शिवराज्याभिषेकाचा कार्यक्रम आहे 2 दिवस 8 ते 9। किती सुंदर दरवाजा आहे। आता आपण आतमध्ये प्रवेश करूया। पहिले दर्शन घेऊया महाराजांचं, त्यानंतर पूर्ण मंदिर दाखवतो तुम्हाला। चला प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला एका बुकमध्ये आपली डिटेल द्यावी लागते। चॅनलचं वगैरे नाव वगैरे तुमचं सिग्नेचर करावं लागते आणि आधार कार्ड वगैरे आणि सर्व माहिती द्यावी लागते तुम्हाला। ड्रोन वगैरे असेल त्याची पण परमिशन घ्यावी लागते। आता परमिशन वगैरे घेतले आपल्या कॅमेऱ्याची आणि आता आपण आतमध्ये जाऊया, एंट्री करूया। ही एंट्री एवढा सुंदर मंदिर। हे मंदिर प्रॉपर भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा या गावात आहे। हे मंदिर बांधायची संकल्पना शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू चौधरी यांची आहे। साऊथ इंडियन पिक्चरमध्ये दाखवतात मूवीमध्ये सेट उभारलेले, त्याप्रमाणे हे मंदिर रिअल आहे। खूप भारी असे मंदिर बांधलेले आहे। चारी साईडने व्ह्यू दाखवतो तुम्हाला।
मंदिरात प्रवेश केल्या केल्या तुमचे मन प्रसन्न होऊन जाईल, एवढी सुंदरता आहे या मंदिराची. प्रत्येक मराठी माणसाने या मंदिरात यायला पाहिजे, कारण आपले आदर्श शिवाजी महाराज यांची आपण शिकवण पुढील पिढीला दिली पाहिजे. हे मंदिर बांधण्यासाठी शिवक्रांती प्रतिष्ठानचे सदस्य आणि शिवप्रेमींची खूप मोठी मदत आहे. शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू चौधरी यांनी स्वतः 2.5 एकर जागा या मंदिरासाठी दिली आहे. मे 2018 मध्ये या मंदिराचे काम सुरू झाले आणि मार्च 2025 या दिवशी हे मंदिर शिवभक्तांसाठी सुरू केले. महाराजांचे दर्शन घेण्याआधी आपल्याला शंकरदेव आणि तुळजाभवानी देवीचे दर्शन घ्यावे लागते, जे की मंदिराच्या उजव्या हाताला आहे. आता आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन करूया. गाभाऱ्यातील महाराजांची भव्य अशी 7.5 फुटाची मूर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तर सुंदर मूर्ती आहे. त्यांच्या समोर असलेली धर्मरक्षक संभाजी महाराज यांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. दोन्ही मूर्त्या बघून तुमचे मन प्रसन्न होईल. महाराजांकडे पाहावंच राहावे असे तुम्हाला सारखे वाटेल, अशी सुंदर मूर्ती बनवलेली आहे. गाभाऱ्यात दर्शन घेता घेता तुम्हाला वेगळीच एनर्जी दिसेल, एवढं तर नक्कीच आहे, जे की मला फील होतंय. छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतल्यानंतर डाव्या हाताला स्वराज्यजननी राजमाता जिजाऊमा यांची खूप सुंदर अशी मूर्ती ठेवलेली आहे. मंदिराची भव्यता तुम्हाला बघायची असेल तर गाभाऱ्याच्या वरतीच दिसेल तुम्हाला किती भारी झुंबर आहे, आणि वरती डिझाईन वगैरे बघून तुम्हाला समजेलच किती मंदिर भव्य दिव्य आहे. प्रत्येक खांबावरती काही ना काही नक्षीकाम केलेले आहे. हे संपूर्ण मंदिर 1 एकर जागेत आहे. 56 फूट उंची असे हे मंदिर आहे, जे की 400 वर्षे टिकेल अशी मजबूती केलेली आहे. हे सुंदर आणि भव्य दिव्य हिंदुस्थानातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर 4 कोटी खर्चातून उभारलेले आहे. हे बघा समोरच तुम्हाला तिथे परमिशन घ्यावी लागेल कॅमेऱ्यासाठी. हे बघा व्ह्यू किती भारी बघू शकता. रविवार असल्याकारणाने खूपच गर्दी आहे आणि राज्याभिषेक सोहळा आताच पार पडल्यामुळे खूप लोक इकडे आले आहेत, कारण इकडे 8-9 तारखेला कार्यक्रम आहे. आता आपण वरती जाऊया तटबंदी बघायला. एखाद्या किल्ल्याची तटबंदी असते त्या टाईपमध्ये बनवलेली आहे. बघूया किती सुंदर अशी तटबंदी बाहेरूनच तुम्हाला दिसते. आता आपण वरती जाऊया. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य मंदिर असे कुठेच नव्हते, त्यामुळे चौधरी सर यांनी हे मंदिर बांधले आहे असे ते सांगतात. मंदिराशेजारीच एक गुरुकुली बांधण्यात येणार आहे. त्यातील निवासी विद्यार्थ्यांना महाराजांचे शिक्षण दिले जाईल. शिवप्रेमींनाही विद्यार्थ्यांकडून शिवरायांच्या इतिहासाबद्दल माहिती दिली जाईल. हे मंदिर मार्च नंतर सुरू झाल्यानंतर खूप शिवप्रेमींनी या मंदिरात भेट दिलेली आहे. मुंबईपासून 60 किलोमीटर व ठाण्यापासून 35 किलोमीटर हे मंदिर आहे. तुम्हाला पूर्ण मंदिराची 4 साईडची तटबंदी दाखवतो. वरून बाहेरचा सुंदर असा नजारा बघू शकता, जे की गावाकडे शेतीप्रमाणे दिसतंय आणि इकडेही शेती केली जाते भिवंडी तालुक्यात. 4 साईडने मंदिराचा व्ह्यू तुम्हाला खूप भारी दिसणार, वेगवेगळा दिसणार. जरा हा बघा व्ह्यू बघू शकता किती भारी दिसते 4 साईडने. हे बघा वरतून तुम्हाला 4 साईडचा पूर्ण व्ह्यू दाखवला मी.
शिवाजी महाराज शक्तिपीठाचे भव्य असे लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि ह्या वर्षी प्रथमच मंदिराच्या ठिकाणी आज आपण बघत आहोत अतिशय चांगल्या प्रकारे मंदिराला सजावट केली आज संभाजी महाराजांची जयंती आहे त्यानिमित्ताने थोड्यात संभाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव साजरा केला आहे. त्याचबरोबर आज दुपारनंतर शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात करणार आहे. त्यामध्ये आज सकाळी स्वराज्य तोरण या मंदिराचे आपलं गेट आहे त्यासमोर आपण बांधणार आहोत. त्यानंतर संध्याकाळी देवीचे जागरण होणार आहे. त्याचबरोबर रात्री पोवाड्याचा शाहिरी पोवाडा म्हणून चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानंतर उद्या सकाळी उद्या पूजन झाल्यानंतर भव्य अशी मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर पूर्ण मान्यवरांच्या हस्ते इथे राज्याभिषेक सोहळा पार होणार. गेल्या 2 दिवसापासून अशा चांगल्या प्रकारच्या असं शिवकांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या ठिकाणी शिवजयंतीचं शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. आता तुम्हाला मी दाखवतो ते फ्रेम वगैरे आहे आणि खाली त्याची माहिती आहे. हे आपले संत मंडळी आहे ते बघा इथे झूम करून तुम्ही वाचू शकता. पूर्ण माहिती दिलेली आहे. अशी प्रत्येक फोटो मागे काही ना काही माहिती दिलेली आहे. आता पुढे जाऊया आपण. इथे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे यांचेही पूर्ण इतिहास खाली लिहिलेला आहे. जन्म वगैरे सर्व हे तुम्ही झूम करून वाचू शकता. असे प्रत्येक फोटो आहेत ते तुम्हाला मी पुढे दाखवतो नक्की काय काय आहे. इकडे बघा एक रांगोळी काढली जाते छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी रांगोळी आहे. खूप भव्य दिव्य अशी आहे बघा. रिअल तुम्हाला वाटेलच. आणि इकडे आहेत आपल्या राजमाता जिजाऊ यांची तुम्हाला माहिती दिली आहे इथे तुम्ही झूम करून वाचू शकता. आणि इकडे बघा रांगोळी कशी काढली सुंदर अशी. मला बोललो ना राज्याभिषेकाचा कार्यक्रम आहे तर त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर अशी मूर्ती बनवली जाते रांगोळीने. हे बघा थोडंसंच काम बाकी आहे पण किती सुंदर आहे बघा. मूर्ती बघूनच मन प्रसन्न होईल. चला आता पुढे जाऊया. पुढील फोटो बघू कारण चारी साईडला फोटो आहे आणि त्यांची माहिती आहे. हे बघा इथे आपल्या शिवबाराजांचा जन्म झाला त्यावेळीचे दृश्य आहे. हे बघा इथे लिहिलेलं आहे सर्व. तुम्ही झूम करून वाचा. मी तुम्हाला फक्त फोटो आणि त्याखाली काय लिहिलं आहे हे दाखवतो मग तुम्ही समजून जा. बाकी इन्फॉर्मेशन तुम्हाला वाचायची असेल तर झूम करून तुम्ही बघू शकता. हे बघा इथे शिवबाराजांना आपल्या शिवसंस्कार देतेवेळी जिजाऊ माता म्हणजे महाभारत आणि रामायण सांगायच्या ना जिजाऊ माता त्यातीलच एक फोटो आहे. आणि पुढे बघूया आपण. असे नवनवीन फोटो आहेत सर्व बघू शकता तुम्ही. इथे शिवाजी महाराज दिसतात आपल्याला. शिवाजी महाराज आपल्याला मावल्यांसोबत दिसतात. हे राज्य व्हावे श्रींची इच्छा हे शपथ घेताना शिवाजी महाराज आहेत. आता आपण पुढील फोटोकडे जाऊया. तिकडे काय संदेश दिला जातोय बघूया. इथे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि देवी आहेत म्हणजेच आपल्या भावाने तलवार देतेवेळीचे हे दृश्य आहे ते दाखवले आहेत. प्रत्येक फोटो मागे काही ना काही दिलेलं आहे. बघूया आता पुढे फोटो कोणता आहे. तिथे आपल्याला संत मंडळी दिसते ते काही ना काही संदेश देतेवेळे असतील त्याचाच हे फोटो आहे. बघूया आता आपण. हे बघा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची भक्ती आणि संगम. आता आपण पुढे जाऊन बघूया. इथे जिजाऊ माता शिवबा राजांना दाखवत आहेत. मला वाटतंय हे किल्ल्याबद्दल काहीतरी सांगत असतील. आता आपण खाली वाचूया बघा. स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा याच्याबद्दल ही माहिती दिली जाते. पुढे बघूया काय आहे. पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावले आहेत सर्व. बघूया इथे काय लिहिलेलं आहे. शिवरायांचे शेतकऱ्याविषयी धोरण. बघा झूम करून बघा तुम्ही. शेतकऱ्यांबद्दल खूप लळा होता शिवबा राजांना. हे बघा इकडे काय लिहिले. पुण्यभूमी सोन्याचा फाल असणारा नांगर फिरवताना छत्रपती शिवाजी महाराज. हे तर तुम्हाला फोटो बघितल्या समजले असेलच. हा तर फोटो सर्वांना माहीत आहेत. वीर जिवाजी महाला यांनी शिवाजी महाराजांना वाचवले होते अफजलखानाच्या तावडीतून त्यावेळेचं हे दृश्य आहे. हे बघा इकडे नख्यांचा वार करतेली शिवाजी महाराज आहेत. अफजलखानाचा कोतडा बाहेर काढला त्यावेळेचे दृश्य आहे. हे बघा या फ्रेमिंगवरती तुम्हाला दाखवतो मी. आता आपण पुढे जाऊया जिकडे की सर्व ठेवले आहे तलवार वगैरे. हे बघा तुम्हाला शस्त्र दाखवतो सर्व. हे बघा कट्यार वगैरे आहे. इथे नाव वगैरे लिहिले आहे वेट वगैरे लिहिले. इकडे खाली बघू शकता तुम्हाला दाखवतो मी. वाघनखे आहे तिकडे. इकडे बघा चिलानम कटवार कनावा मराठा कटवार वेगवेगळी नावं आहेत प्रत्येक गोष्टीला. हे बघा हे पण कटवार आहे.
बघा किती सुंदर अशा आहेत, जुन्या काळातल्या आहेत सर्व. वाघ नखे खूप भारी वाटतात. इकडे सर्व लिहिले, तुम्ही झूम करून नक्की बघा. आता पुढे जाऊया आपण. हे बघा पुढे पण आहे काय बघा, फोटो झूम करून तुम्ही बघू शकता काय काय तर बिचवा वगैरे सर्व दिलेलं आहे. हे बघा किती हत्यारे होती पहिली जुन्या काळातली, ती सर्व इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बघा भाटू, वेगवेगळी नावं आहेत. हे बघा अंकुश, हे बघा एक कुऱ्हाड टाईपमध्ये आहे, थोडा रिफ्लेक्शन होतं आहे फ्लॅशमुळे. हे बघा सर्व हत्यार बघा नवनवीन आहेत. तुम्ही या मंदिरात या, समजेल तुम्हाला सर्व. हे बघा मुघल तलवारी आहे त्या या साईडला ठेवलेल्या. रिफ्लेक्शनमुळे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल थोडं, तुम्ही नक्की विजिट करा. बघा राजपुताना तलवार, बघा तलवार पण कशा आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत होती. कोणाला जड तलवार आवडायच्या तर कोणाला हलक्या अशा तलवार आवडायच्या. चला आता पुढची फ्रेम दाखवतो तुम्हाला. इकडे काय दाखवलं आहे बघूया आपण. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. आता तुम्हाला गरज समजा असेल आरमाराची, खरं युद्ध वगैरे होते त्या टायमाला. आता बघूया इकडे काय आहे. वीर शिवा काशीद. त्यानंतर पुढे जाऊया आपण. इकडे बघूयात बाजीप्रभू देशपांडे वाटतेत मला. बघूया आता खाली आपण. बाजीप्रभू देशपांडे महाराजांचे मावले. आता आपण इकडे पुढे बघूयात. हे लाल महाराजा सीन आहे मला वाटतं. बघूया आपण पुढे. हे बघा शाहिस्ते खान फजेती, बोटे कापलेले त्यावेळेचा सीन आहे हा. इंग्लिशमध्ये पण लिहिले, तुम्हाला हिंदी मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेत, हिंदी नाही आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये. हे बघूया आपण खाली काय आहे. पुरंदर मार्तंड भैरव मुरारजी देशपांडे या लढाईचा हा सीन आहे. इकडे पुढे बघूयात आपण काय आहे. हे बघा बहिर्जी नाईक गुप्तहेर, महाराष्ट्राचे पहिले गुप्तहेर बहिर्जी नाईक. आता आपण पुढे जाऊया. फ्रेमिंग पण खूप मोठे मोठे केलेले आहे, मस्त अशी सुंदर असे फोटो वगैरे ठेवलेले आहेत सर्व. हे बघूया आपण. आग्र्याहून महाराजांची सुटका झाली त्याचे दृश्य आहे. हे बघा लढाईचे आहे, प्रतापराव गुजर यांचे लढाईचे हे दृश्य आहे. हे बघा सण वगैरे लिहिले आहे सर्व, जन्म मृत्यू. त्यानंतर इकडे बघूया आपण काय लिहिलेलं आहे. इकडे नरवीर तानाजी मालुसरे हे गाड्यावर चढताना दाखवलेलं आहे. इकडे बघूया. इकडे बघा आपल्या राजमाता छत्रपती शिवबांच्या आई जननी जिजाऊ माता यांची सुवर्णतुला आहे. आपण आता दोन्हीकडे क्लिअर केलेलं आहे. हे बघा इकडं मंदिराचा व्ह्यू बघू शकता. आता आपण पुढे जाऊया. चला आता इकडे बघूया हत्यारं काय काय ठेवलेले आहेत. हे बघा इथे तलवारी आहेत. बघा आपण कशा वेगवेगळ्या तलवारी आहेत, आकारच वेगवेगळा आहे सर्व. हे बघा पुढे बघूया काय लिहिलं आहे. कुकरी कुकरी नेपाली. इकडे आपला धनुष्यबाण. पुढे बघूया काय लिहिलं आहे, क्लिअर दिसत नाही एवढं. तलवार इकडे बघा पुन्हा तलवार आहेत. तलवारीचं वजन वगैरे सर्व लिहिलेलं आहे. बघूया आपण पुढे काय काय आहे. हे बघा तलवार वगैरे आहेत सर्व. आता आपण पुढे जाऊया. हे बघा इकडे चिलखत लिहिलेले आहे सर्व पूर्ण बॉडीची. आणि हे बघा लोखंडाची आहे पूर्ण चिलखत. किती हेवी दिसते, लोक कशी घालत असतील. पूर्ण चिलखत आहे लोखंडाची. हे बघा चिलखत आहे पूर्ण आणि ते बॉडीचे आहे पूर्ण. हे बघा इथे आहे कुऱ्हाड. हे बघा वेगवेगळे हत्यार आहेत. तुम्हाला ॲक्च्युली मी तुम्हाला झूम करून दाखवतो आहे पण का क्लिअर दिसत नाही. ऊन पण आहे आणि रिफ्लेक्शन होते काच असल्यामुळे, त्यामुळे क्लिअर काही दिसत नाही. पण तुम्हाला हत्यार तर क्लिअर दिसत असतील एवढं कन्फर्म. ते बघा तुम्ही. चला आता शेवटची लाईन राहिली, तिकडे बघूया आपण काय काय दाखवलेलं आहे. हे बघा महाराजांचे अष्टप्रधान मंडल म्हणजे मीटिंग वगैरे होते त्यावेळेचा प्रसंग आहे.
इकडे बघूया आपण कोणता प्रसंग दाखवलेला आहे. इकडे मावळ्यांसोबत शिवाजी महाराज बोलत आहेत. हिरोजी इंदुलकर आहेत आणि जे मंदिर बांधले आपले रायगड ते हिरोजी इंदुलकर. इकडे पुढे बघूया आपण सिद्धी हिलाल आहे. याचा पूर्ण इतिहास दिलेला आहे, तुम्हाला तिकडे वाचू शकता तुम्ही. आता पुढे बघूया आपण असे अनेक प्रकारचे फोटो आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहास असले. हे बघा सहसेनापती अंबीरराव मोहिते यांचा कोणता तरी एक प्रसंग आहे. इकडे बघूयात आपण शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले सर्व प्रसंग दाखवले आहेत. प्रति शिवाजी, नेताजी, पालकर. चला आता आपण पुढे जाऊया. इतिहासाची खरंच गरज आहे आपल्याला, म्हणून असे मंदिर बांधणे कालाची गरज आहे. बघा इथे काय सरनोबत यसाजी कंक. प्रत्येक मराठी माणसाने यायला पाहिजे आपल्या मुलांना घेऊन. हे बघा हिरकणी माता. हे बघा सर्व हिस्ट्री लिहिली. पुढे बघूयात आपण काय आहे. कोंडाजी फरदत, पन्हाळगड मोहीम याचे दृश्य आहे. हे बघूयात आपण. शिवराज्याभिषेक सोहळा मिरवणूक हे आहे पूर्ण. हे बघा मिरवणुकीचं. आता आपण पुढे जाऊया. पुढे बघूयात. हे बघा राज्याभिषेक सोहळा याचा पूर्ण प्रसंग दाखवला आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या घरात ही फ्रेम असतेच. किती सुंदर अशी फ्रेम आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या घरात असलीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि ही फ्रेम बघा. वरती शिवराज्याभिषेक याची माहिती लिहिलेली आहे. आता इकडे बघूया आपण सर्वांचे आवडते धर्मरक्षक संभाजी महाराज यांची माहिती आहे. इथे बघा किल्ले पुरंदर आणि तो सिंहाचा फोटो आहे. आपण पुढे बघूया. इथे महाराणी ताराबाई यांची खूप गाथा आहे, पराक्रम आहेत, त्यांची माहिती आहे. वाचा तुम्ही नक्की. बघा तर ऑलमोस्ट आपलं सर्व कवर झाले. तिन्ही साईडच्या फ्रेमिंग आपण दाखवलेत तुम्हाला. हे बघा शिवक्रांती प्रतिष्ठान यांचे शॉप आहे. इथे तुम्हाला फोटो वगैरे मिळतील सर्व. चला बघूया आपण. हे बघा फोटो आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे, शंभू महाराजांचे. इकडे खाली बुक वगैरे सर्व ठेवले आहेत. यांची प्राईस पण लावलेली आहे वेगवेगळी. हे बघा जाणता राजा, शंभूराजे, फकीरा रेडे यांचे बघा सर्व पुस्तके आहेत वेगवेगळे. काही पुस्तके विकली गेली आहेत. पुढे बघूया आपण. इकडे फोटो ठेवलेले आहेत शिवाजी महाराजांचे आणि शंभूराजांचे. आपण पुढे जाऊया. बघूया काय काय आहे नक्की. या साईडला बघा छोट्याशा मूर्त्या आहेत. छोट्यापासून मोठ्या मूर्त्या आहेत सर्व ठेवलेल्या. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत इथे. बघूया आपण. हे बघा हे पण 200पासून चालू आहेत. हे बघा खाली सर्वात सुंदर अशी मूर्ती दाखवतो. हे बघा ही खूप सुंदर मूर्ती आहे. ही आम्हाला आवडली. 20,000 प्राईज आहे त्या मूर्तीची. प्राईज वगैरे सर्व लिहिलेली असते खाली. आता आपण पुढे बघूया. हे बघा इथे पेंटिंग केलेली आहेत. काउंटरवरती तुम्हाला स्टिकर वगैरे पण मिळून जातील आणि किचन्स वगैरे शिवाजी महाराजांचे. हे पण तुम्ही इकडे घेऊ शकता. खूप सुंदर असे आहे. तेल तुम्हाला मी बाहेरचं दाखवला. आता आतून दाखवतो कसं आहे इकडे. हे बघा हे आतून एंट्री आहे आणि इकडे बघा आहे हिरकणी कक्ष. हे बघा आता मंदिराच्या एक्झॅक्ट बाहेरचं तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे तोफा ठेवलेल्या आहेत. या साईडला एक आणि त्या साईडला पण तोफ ठेवलेली आहे. तुम्हाला दाखवतो आहे मंदिराच्या बाहेरून परिसर पूर्ण असा गार्डन आहे. तिथे आपल्या एंट्री नाही तर तुम्हाला दाखवतो मी. हे बघा मंदिराचे कामकाज बघू शकता तुम्ही. किती भारी दिसते. राज्याभिषेक सोहळा आहे त्यामुळे पूर्ण तयारी केली आणि पूर्ण रिअल फुलं आहेत, नकली फुल नाही आहेत, सर्व रिअल आहे पूर्ण. किती सुंदर मंदिर दिसते बघा. हे बघा छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठ या साईडचं आहे. हे बघा आता त्या साईडला आपण दाखवतो तुम्हाला. पुन्हा तिकडे तोपट ठेवलेली आहे. दोन्ही साईडला 2 तोफा ठेवलेल्या आहेत एंट्रीला. तिथे दिव्य ज्योत आहे. हे बघा सुंदर असे मंदिराचं दृश्य बघू शकता तुम्ही. दर्शन वगैरे झालं आहे आपलं. एकदा मंदिर पुन्हा बघा. सुंदर असे मंदिर आहे हे, जे की भिवंडीमध्ये आहे. तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस देतो मी. चला ऑलमोस्ट कवर झाले. तुम्हाला सर्व साईड दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खूप सुंदर असे मंदिर आहे बघा. माझ्या पाठीमागे बघू शकता. आता खूप ऊन पडते. आता आपण चाललो आहे घरी.
फायनल आले घरी. तर आज आपण गेलो भिवंडी इथे शिवाजी महाराजांचे मंदिर बांधले तिकडे गेलो. त्याचा व्हिडिओ पूर्ण माहिती तुम्हाला दिली कसं जायचं वगैरे. प्रेफर करा की गाडी घेऊनच जा कारण स्टेशनपासून खूप लांब आहे म्हणून मी पण गाडी घेऊन गेलो. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रॉपर ॲड्रेस वगैरे सर्व सांगेन. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि शिवभक्तांनी तर नक्की जायलाच पाहिजे. प्रत्येक मराठी माणसानं जायला पाहिजे त्या ठिकाणी. चला हा व्हिडिओ शेअर करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.